रत्नागिरी जिल्ह्यातील अपकमिंग सुपरस्टार ज्या खेळाडूची चर्चा सातत्याने रंगताना पाहायला मिळते, टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा एक नवीन उगवता सितारा अर्थातच पार्थ विश्वास गांधी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त बॅटर सध्याच्या घडीला पार्थ गांधीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आणि त्याच्या साथीने सार्थक देसाई आणखीन एक जबरदस्त बॅटर. अगदी जर पाहायला गेलं तर रेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगला खेळ सार्थक देसाईच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आणखीन एक अपकमिंग सुपरस्टार, आणखीन एक उगवता सितारा प्रवीण पवार सर यांच्या तालमीखाली हे वाढलेले दोन खेळाडू सध्याच्या घडीला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये पप्पूला आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी पप्पूच्या खांद्यावरती दिली जाते. स्ट्रायकिंग एंडवरती सार्थक देसाई. पहिला बॉल आडवा बॅटने पार्थ गांधीच्या विरोधात फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पहिल्या बॉलवरती माघारी परतावा लागतंय. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. पार्थ गांधी पहिल्या चेंडूवरती शून्याचा चष्मा घालून बॅक टू दी पवेलियन. कम ऑन डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व धनानून सोडलं होतं, तो खेळाडू आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण पवार अर्थातच बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. त्याचबरोबर अगदी जर पाहायला गेलं तर युवा स्पोर्ट्स हा ब्रँड आपण सध्याच्या घडीला पाहतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. त्या ब्रँडचे ओनर देखील आहेत आणि तोच बॅटर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आला, एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेशा झालाय. स्ट्रायकिंग गेनवरती सार्थक देसाई आपल्याला पाहायला मिळतंय. मिस्टर डायनामाइट. अगदी जर पाहायला गेलं तर कमी वयामध्ये या खेळाडूने यशाची शिखरं गाठले. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूचा नावलौकिक सातत्याने पाहायला मिळतं. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये देखील हा खेळाडू चांगली कामगिरी रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळाला आणि तोच खेळाडू आता मात्र स्ट्रायकिंग गेनवरती दाखल झालाय. आडवा बॅटने ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, एकेरी धाव इथे कंप्लीट केली जाते. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करणं महत्त्वाचं आहे आणि ते स्ट्राईक रोटेट मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. त्यांना देखील माहिती आहे एक महत्त्वाची विकेट पहिल्या बॉलवरती पार्थ गांधी बाद झाला आणि त्यानंतर त्याची जागा चालवण्यासाठी आपण प्रवीण पवार यांना पाहतोय. त्यांना दोन्ही खेळाडूंना माहिती आहे सिंगल डबल महत्त्वाचे आहेत, एकेरी दुहेरी धावा देखील महत्त्वाच्या आहेत आणि त्या सिंगल डबलने इनिंग बिल्डअप करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. आडवा बॅटने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका केला. रनआउटची संधी आहे. धोक्याची घंटा. विकेट मिळते. माघारी परतावा लागते रनआउटच्या स्वरूपात. दुसरा धक्का. प्रवीण पवार बॅक टू द पवेलियन. चला जय भैरी नाचणे आपल्याला विनंती आहे आपण नाव नोंदणी करून घ्यायचे. जय भैरी नाचणे संघ.
हे आपण नाचणे संघ आपल्याला विनंती आहे आपण आपली प्लेइंग 11 द्यायची. हो यावेळेस देखील स्विंग अँड मिस विकेट किपरच्या हातामध्ये. क्या बात आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या पप्पूसाठी. एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये आशिषला आपण पाहतोय. आशिष आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी खांद्यावरती दिली गेली. स्टेप आउट केला रोहित राजपूतच्या बॅटमधून. फटका तर चांगला केला गेलाय. धावा किती मिळतील पाहणं गरजेचं आहे. सुरेख फटका आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरीचा कॉल दिला गेलाय मात्र चेंडूने ओलांडले सीमारेषा. 4 धावा आलाय. चौकार आलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. स्टेप आउट केला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये फक्त आणि फक्त टाइम केला आणि तिथे 4 धावा कुठण्यामध्ये यश आलंय. धावसंख्येचा मात्र विचार केला तर 6 या आकड्यावरती धावफलक. 6 ऑन दी बोर्ड. रोहित राजपूतला आपण पाहतो स्ट्रायकिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर आउटसाइड दी ऑफ स्टंप व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावी ते धावफलकावरती लगावली जाते. 7 या आकड्यावरती धावफलक. कुठेतरी जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली मात्र या षटकामध्ये थोड्याशा धावा खर्च झाल्यात. हो यावेळेस क्या बात आहे. चांगला चेंडू हाताला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता चालेल. कम्मालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केला गेलाय. कौतुक करावं लागणार आहे गोलंदाजांचं कारण प्रतिस्पर्धी संघ त्याच ताकदीचा संघ आहे आणि त्या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. लोअर फुल टॉस बॉल मनगडाच्या साह्याने ऑन साईडला टर्न केलंय. प्रोटेक्शन येत आहे. डीप मधून चुकी झाले. क्षेत्ररक्षण खराब राहिलंय. चौकार आलाय आणि या क्षेत्ररक्षकाच्या मदतीने चौकार येतोय. धावा म्हणवल्या जात आहेत ते 11. 11 धावा धावफलकावरती. 11 ऑन दी बोर्ड. कुठेतरी जर पाहायला गेलं तर दिशा देण्याचा प्रयत्न एकेरी दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. तिथे मिळाली क्षेत्ररक्षकाची साथ. 2 धावा धावफलकावरती 4 धावा धावफलकावरती तिथे ऍड झाल्या. 11 या आकड्यावरती धावफलक. 11 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा काही चालू आहे. हो यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. माघारी परतावं लागतंय. त्रिफळा उडवल्यात. तिसरा धक्का. रोहित राजपूत बॅक टू द पवेलियन. शैलेश मधने बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळी सरळ बॅटने ड्राईव्ह केलं जात आहे. प्रोटेक्शन येत आहे डीप मधून. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे 2 धावा. विकेट मिळते. माघारी परतावं लागतंय. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट. शैलेश मधने बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे.
च्या माध्यमातून शुभेच्छा देखील आल्या. कोणाला जर ट्रॅक टी शर्ट बॅट काही क्रिकेटचं सामान जर बाय करायचं असेल परचेस करायचं असेल तर सुफियान स्पोर्ट्स सुफियान वागदारे सरांना संपर्क करा. यावेळी सर्व बॅटने खेळण्याचा प्रयत्न षटकाची सांगता झाली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावा किती बनवल्यात फक्त आणि फक्त 12. म्हणजेच काय तर 12 वाजवले स्वराज्य प्रतिष्ठान संघाचे गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी राहिली आहे. 12 या आकड्यावरती 4 फलंदाज बाद झालेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू होईल त्या अगोदर ऐकूयात आपण डीजेचं एक सुमधुर गाणं. दरम्यान इथे एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अमोल यांना आपण पाहतोय. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी अमोल यांच्या खांद्यावरती दिलीच गेली. 12 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल सरळ बॅटने फटका केला जातोय. प्रोटेक्शन डीप मधून आलंय. सिंगल इथे कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट झाले. 13 या आकड्यावरती धावफलक मात्र जर पाहायला गेले तर एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर या मॅच मध्ये स्ट्रगल करतोय स्वराज्य प्रतिष्ठानचा संघ. सरळ बॅटने पुन्हा एक डाऊन साईडला टर्न केलाय. फटका चांगला खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरून आले. एकेरी धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा देखील कॉल दिला गेला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 15 या आकड्यावरती कुठेतरी जर पाहायला गेलं तर एक सर्वोत्तम धावसंख्या सन्मानजनक टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये अगदी जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये वर्चस्व दाखवलंय एकता कासारी संघाने. चांगली गोलंदाजी सातत्याने राहिले. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक विकेट. 15 या आकड्यावरती अर्धा संघ. 5वा धक्का. सार्थक देसाई बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. नशिबाची साथ मिळाली आहे. धावा किती. नशिबाचा चौकार. 4 धावा धावफलकावरती राहुलच्या बॅटमधून. सरळ चौकार आला. मस्त नीड. एकोणीस आकड्यावरती धावफलक. 19 ऑन दी बोर्ड. टप्प्याचा बॉल आडवा बॅटने पुल केलाय. बॉलला गुल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आला एक शानदार षटकार राहुलच्या बॅटमधून.
च्या अखेरीस 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती ओमकारला आपण पाहतोय. तिसरं षटक, चौथं षटक हाताळण्याची जबाबदारी ओमकारच्या खांद्यावरती दिली जाते. समोर स्ट्रायकिंग गेनवरती साईश पाहायला मिळतोय. साईशला आपण पाहतोय स्ट्रायकिंग गेनवरती. पहिला बॉल वरती आडवा बॅटने फटका केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल पकडला गेलाय. भगवान राठे चुकी करणार नाहीये. विकेट मिळतीये. धक्का क्रमांक 6वा. फलंदाज बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीसी. ती रूपरेषा पाहायला मिळते. एक दिमागदार आयोजन फैसल मुल्ला सर आणि त्यांची ही संपूर्ण टीम करत असताना पाहायला मिळते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर रुहेल मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाला. स्ट्राईक रोटेट झाले. एक सिंगल आल्या. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पदार्थ आहे. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला टर्न केलं जात आहे. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होताना दिसतोय का? दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू आहे. दुसऱ्या धावेसाठी आता मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळते का? ओहो, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. कॉमेडी ऑफ एरर्स दरम्यान इथे 2 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. चुकी झाले. धावा महत्वाच्या आहेत कारण प्रतिस्पर्धी संघाची ताकद त्यांची गोलंदाजी आहे आणि त्यामुळे या धावा महत्वाच्या आहेत. 28 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेट मिळते. 7वा धक्का, 7वा फलंदाज 28 या आकड्यावरती. राहुल बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीसी. सो मच डीसी. नवीन बॅटर मुकेश मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालेत. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन येत आहे डीप वरून. सिंगल कंप्लीट झाले. स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट केली जाते. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 29 या आकड्यावरती धावफलक. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. चौथं षटक मैदानाच्या आतपर्यंत प्रगतीपथावरती आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बिहाइंड विकेट. सुरेख झेल पकडला गेलाय. विकेट मिळते. आणखीन एक धक्का. 8वा धक्का 29 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे अर्थातच एकता कासारी संघाला 30 धावांची 24 चेंडूमध्ये. तोपर्यंत ऐकूया डीजेचं एक सुमधुर गाणं. ओव्हर टू डीजे.
नाचणे संघाच्या विरोधामध्ये मोईन 11 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम्स कॅप्टन आपण यायचं नाणेफेकीसाठी टॉस का बॉस कक्षामध्ये. आणि सफवान बारगीर आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. सफवान बारगीर गोलंदाजांची जादू पाहायला मिळते. येणारे 6 बॉल आणि आवश्यकता 10 धावांची आहे. 6 मध्ये 10 बनवायचे आहेत. अखेरचं षटक हाताळण्याची जबाबदारी रोहितच्या खांद्यावरती. स्ट्रायकिंग एंड वरती संदेशला आपण पाहतोय. ओहो, पहिला बॉल अकुट टप्प्याचा हुक केलाय आणि त्यावरती धावा बुक केल्यात. 6 धावा षटकार पहिल्या बॉल वरती. या षटकाराच्या मदतीने समीकरण पूर्णतः बदलून टाकलंय आणि आता 5 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. पहिला बॉल खराब हाताळला. हा चढ होत असताना पाहायला मिळतंय. अर्थातच एकता कासारी संघाचे येणारे 5 बॉल 4 ची आवश्यकता आहे. कानमंत्र दिले जात आहेत. जाळं अजूनही रचलं जातं. रणनीत्या अजूनही आखल्या जात आहेत. मात्र पाहूयात आता कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 5 मध्ये आवश्यकता 4 धावांची. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन येत आहे. डीप मधून सिंगल झाले कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी 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 चांगली पाहायला मिळाली. डायरेक्ट हिटच्या स्वरूपात माघारी परतावा लागतंय. विकेट मिळते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात संदेश बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे.
कुमटीचे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एकता कासारी संघाचा विस्फोटक बॅटर भगवान रहाटे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल मॅच फिनिश. सामना संपलाय. विजयावरती झालाय शिक्कामोर्तब. अर्थातच एकता कासारी संघाचा विजय मिळवलाय आणि पराभूत केलाय स्वराज्य प्रतिष्ठान संघाला. ऐकूया तोपर्यंत